इथं वादळी पावसामुळे झाले शेतीचे नुकसान, पिके पाण्याखाली, शेतकरी आर्थिक संकटात। अवकाळी पावसामुळे बिसूर येथील शेतातील पिकांचं मात्र नुकसान झालेलं आहे। कोरोनाची महामारी, चक्रीवादळ, अवकाळीमुळे शेतकरी आधीपासूनच मेटाकुटीला आलेला असताना त्यात पुन्हा चक्रीवादळामुळे पावसानं संकटात भर टाकली। संततधार अवकाळीमुळे शेतकरी संकटाच्या फेऱ्यात अडकलाय। शेतात पाणी साचल्याने उडीद, भुईमूग, सोयाबीन तसेच इतर कडधान्यासह ऊस देखील पाण्याखाली। साचलेल्या पाण्यामुळे पिकांची मुळे कुजली, पिके वाढेनात, हातातोंडाशी आलेले पीक वाया जाईल, त्यामुळे शेतकरी आणखीनच चिंतेत। भुईमुगाच्या पिकांना लागलेल्या शेंगा कुजून गेलेत। शेतकऱ्यांनी जवळजवळ 200 ते 250 किलो दराने बियाणे घेऊन, म्हणजेच सोयाबीन असो, भुईमूग, मूग असो किंवा उडीद असो, शेतकऱ्यांनी भरपूर खर्च करून पेरणी केली आहे, परंतु सतत पावसामुळे पिकांचं नुकसान होतंय। तरी शासनानं याचे गांभीर्यानं दखल घेऊन त्वरित पंचनामा करावा किंवा शेतकऱ्यांना त्याचा मोबदला द्यावा। ऊसाच्या लागण्यासाठी तर शेतकऱ्यांनी एकरी 6 ते 7 हजार रुपये दराने बियाणे विकत घेऊन लागवड केली आहे। जे लागण केलेले पीक पाण्यात अडकवल्यामुळे ऊसाची मुळे कुजली आहेत। बियाण्यांचे, लागवडीचे व कोळपणीचे खर्चही निघणार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। त्यामुळे तातडीनं शासनाने तसेच जिल्हा अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई द्यावी। त्यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। शासनानं त्वरित पंचनामे केलीच पाहिजेत अशा घोषणा देण्यात आल्या। तसेच शासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढणार असल्याचंही यावेळी सांगितलंय। यावेळी बिसूर विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन विजय पाटील, माजी चेअरमन हनुमंत पाटील, ज्ञानदेव पाटील, सिद्धेश्वर पाटील, धीरज पाटील, दीपक पाटील, पवन पाटील, नरेश पाटील, अनिल साळुंखे, विजय पाटील, तुषार पाटील, यशराज पाटील, सचिन पाटील आदी शेतकरी उपस्थित होते।